आज भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान क्रिकेट सामना खेळला जात आहे। मात्र या क्रिकेट सामन्याला शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून जो आहे तो विरोध करण्यात आहे। खरं तर आज त्यांच्या माध्यमातून राज्यव्यापी माझं कुंकू माझा देश हे जे आंदोलन आहे ते छेडलं जाते। सध्या पुण्यातील आपण लाल महाल चौकात आहात आणि या ठिकाणी महिला आघाडीकडून आंदोलन केलं जाते। खरं तर आज या ठिकाणी तुम्ही माझं कुंकू माझा देश हे आंदोलन छेडतायत। आम्ही मोदी सरकारला ह्या कुंकवाच्या डब्या आणि हे कुंकवाचे पॅकेट्स असे मोदी सरकारला आम्ही पाठवणार आहोत। कारण अनेक वेळा जे आतंकवादी हल्ले आपल्या भारत देशावरती झाले, असा मोदी सरकार आता पहलगाममध्ये 4च महिने झाले असतील हा सगळा हल्ला होऊन, तिथे ना सुरक्षा होती ना काय होतं। हल्ला तर झाला। पाकिस्तान हा कायम गुन्हेगारांना पाठीशी घालणारा देश आहे, कायम आतंकवाद्यांना हा पाकिस्तान देश पाठीशी घालतो। मग थोड्याशा पैशासाठी तुम्ही जे हल्ले घडवता, हे जे हल्ले होतात त्या लोकांबरोबर त्या पाकिस्तान बरोबर आपल्या भारताने मॅच खेळणं हे कितपत योग्य आहे हे सर्वसामान्य जनतेच्या लक्षात यायला पाहिजे। तुमच्या आता हातामध्ये कुंकू आहे, काय करणार आहे तुम्ही? हे कुंकू आम्ही मोदी सरकारला पाठवणार आहोत। कारण मोदी सरकारने विचार करायला पाहिजे की पहलगाममध्ये आता 4 महिन्यापूर्वीच हल्ला झालाय, आमच्या आया बहिणींचा जो सिंदूर उजळला गेलाय आणि तुम्ही आज पाकिस्तान बरोबर थोड्याशा पैशासाठी मॅच खेळवताय। आम्हाला ते मी निषेध करते ह्या गोष्टीचा। अरे फार मला तर इतका राग येतोय ना, कारण का तर तुम्ही तुमच्या घरातलं कोणी गेलं नाही, ज्याच्या घरातलं गेला त्याच्या भावना आम्हाला विचारा काय असतात त्या। कारण आमच्या घरातले लोक त्याच्यामध्ये गेलेत, त्याच्यामुळे आम्ही सांगू शकतो की तुम्ही जनतेच्या भावनेशी खेळताय, हे कितपत योग्य आहे। पहलगामचा हल्ला झाल्याच्या नंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक असं वक्तव्य केलं होतं की पाणी आणि रक्त एकत्रित वाहणार नाही। मात्र आज क्रिकेटचा सामना रक्त जेव्हा एकत्र वाहणार नव्हतं ना, असं मोदी सरकारने घोषणा केली होती। मग मोदी सरकारने आता पाकिस्तान बरोबर मॅच का खेळवतायत? जर मोदी सरकार जर हिंदुत्व जपतात किंवा मोदी सरकार फक्त पैशासाठी जर ह्या गोष्टी करत असेल तर मोदी सरकार कितपत योग्य आहे? मोदी सरकार हे अगदी मी तर म्हणते नाही का खोट्या गोष्टी आणि कायम त्यांनी नाही का दाखवायचं एक आणि करायचं एक, बोलायचं एक आणि करायचं एक, कायम त्यांनी ह्याच भूमिका घेतलेल्या आहेत। काही आंदोलनकर्त्या महिला आणखी आहेत, हातामध्ये बॅनर घेतलंय। खरं तर आज शिवसेनेचं राज्यव्यापी जे आहे ते आंदोलन होतंय, काय मनात भावना आहेत तुमच्या? आज शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार, यांनी दिलेल्या आदेशानुसार आज शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन घेत आहे। मुळामध्ये सिंदूर ऑपरेशन चालू आहे असं म्हणणं आणि एकीकडे क्रिकेटची मॅच खेळवणं हा विरोधाभास आहे। मग हे ऑपरेशन संपलेलं आहे का? आमच्या भावनांचा खेळ तुम्ही मांडलेला आहे का? हे जे कुंकू आहे, हे कुंकू आम्ही मोदी सरकारांना पाठवणार आहोत। कारण तुम्ही जो भावनिक खेळ मांडला होता, मेरा सिंदूर म्हणून जे ऑपरेशन सुरू केलं होतं, ते ऑपरेशन संपलेलं आहे असं आम्हाला वाटतंय। कारण हा भावनांचा खेळ आहे। क्रिकेटची मॅच खेळवणं म्हणजे केवळ पैशासाठी तुम्ही देशाला विकत आहात। पैशाचा खेळ चालला आहे। त्या विधवा महिलांचं आणि महाराष्ट्रातील त्या संपूर्ण महिलांच्या सिंदूरचं, त्यांच्या कुंकवाचं तुम्हाला काही देणं घेणं नाहीये। हा बेगडीपणा तुम्ही बंद करावा। आपण बघू शकतोय की शिवसेनेच्या ज्या महिला आहेत त्या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत। त्या सरकारचा फक्त हा पैशांचा खेळ आहे, नागरिकांच्या भावनांशी जे आहे तो खेळलं जाते, अशी प्रतिक्रिया जे आहे ते शिवसेना महिला आघाडीच्या ज्या आंदोलनकर्त्या आहेत ते देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन नागेश मर्डे सोबत लक्ष्मण जाधव, TUNIN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।